आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना येथील पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती शीतल चव्हाण यांनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष सुरेश गवळी यांनी केला होता। सन 2023-24 मध्ये या भ्रष्टाचारानंतर शासनाने चौकशीही केली आणि या चौकशीमध्ये 3 कोटी 10 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले। ती रक्कम वसुलीचे आदेशही देण्यात आले। उर्वरित भ्रष्टाचाराची चौकशी मात्र अजूनही बाकी आहे। दरम्यान गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले होते आणि ते 1 महिन्याने मागेही घेण्यात आले आहेत। त्यामुळे या पोखराच्या भ्रष्टाचारात पोखरलेल्या डोंगराचा अधिकाऱ्यांना सहारा मिळाला का, असा प्रश्न आता गवळी यांनी उपस्थित केला आहे। तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी नानाजी देशमुख जो प्रकल्प जालना जिल्ह्यात आला होता, हा 1000 कोटीचा प्रकल्प होता। या प्रकल्पामध्ये नेट सेट असेल, ठिंबक असेल, त्याच्यानंतर अवजार बँक असेल आणि पॅकिंग हाऊस असे 4 वेगळे जिग्नी युनिट होते। त्यामध्ये ठिबक म्हणजे सगळ्यात मोठा जो घोटाळा झाला तो ठिबक सिंचन याच्यामध्ये म्हणजे झालेला आहे। त्याच्यानंतर नेट सेटमध्ये झाला। नेट सेटमध्ये ज्यावेळेस आम्ही तक्रार दिली त्यावेळेस एक त्यांचं पथक आलं कमिशनरचं। त्या पथकाने चौकशी केली। चौकशी फक्त 71 युनिटची केली। 71 युनिटमध्ये पहिल्यांदा 56 लाखाची त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आणि नंतर 3 कोटी रुपयाची रिकव्हरी त्यांच्यावर काढली। रिकव्हरी काढल्याच्या नंतर तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांना निलंबित करण्यात आलं। निलंबित करण्याच्या नंतर म्हणजे त्यावेळेसचे तत्कालीन कृषी मंत्री व शासन यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल कारण एवढा मोठा 1.5 कोटीचा जे का म्हणजे एकटीवर 1.5 कोटीची रिकव्हरी होती, बाकीच्या 3 जणांवर छोट्या छोट्याच्या रिकव्हरी होत्या, अशा 3 कोटीची रिकव्हरी होती। मग एवढी मोठी रिकव्हरी असल्यामुळे हे यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावं, निलंबित केलं होतं त्यांना आणि असे आदेश झाले होते। परंतु परत 15 दिवस ते पत्र खाली आलं। खाली आल्याच्या नंतर तत्कालीन JDA मोठे साहेब कापसे यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होता आणि नंतर परत यांनी कायच म्हणजे जादू केली मला कळाली नाही आणि जे पत्र ज्या मंत्र्यांनी दिलं किंवा ज्या शासनाने दिलं होतं यांच्यावर गुन्हा दाखल त्यांनीच त्यांना पुन्हा स्थगिती दिली आणि म्हणलं की यांची चौकशी पूर्ण होत्या। त्यानंतर पाठपुरावा करत असताना परत शासनाने मोठे तत्काळ त्याच्यामध्ये जे JDA मोठे सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये जे म्हणजे इन्व्हॉल्व आहे। याचं कारण आहे त्या बाईनं जो भ्रष्टाचार केला याच्यामध्ये यांचाही वाटा असू शकतो असं माझं ठाम मत आहे। याचं कारण असं आहे की मी त्यांना ज्यावेळेस चौकशीचा पाठपुरावा करत असतील त्यांनी त्यावेळेसचे पिढी म्हणजे याला जे पोखराचे जे इन्चार्ज आहे परिमल साहेब त्यांना एक पत्र लिहिलं की माझ्याकडून चौकशी पूर्ण होत नाही। मग शासन स्तरावरून परत एकदा एक आदेश झाला की ही जी तक्रारी दिलेली आहे त्या तक्रारीची पूर्ण 100% चौकशी करायची। मग 100% चौकशी 15 दिवसात अहवाल सादर करा याच्यासाठी शासनाने पत्र दिलं। शासनाने कमिशनरने आदेश काढले आणि 18 म्हणजे जवळपास पथकं तयार म्हणजे यांच्या JDAच्या अंडर 18 पथक तयार झाले। 18 पथकामध्ये काही कर्मचारी घेतले आणि 15 दिवसात अहवाल सादर करा म्हणून शासनाने जे काही यांना पत्र दिलं होतं। पत्र येते हे पत्राला जवळपास 6 महिने पूर्ण होत आले, परंतु 15 दिवस तर झालेच। आखरी हे मला वाटतं 31 तारखेला रिटायर झाली, पण रिटायर होईपर्यंत त्यांनी अहवाल शासनाला सादर केलेला नाही। त्यामुळे याच्यात काहीतरी काळेबेंद्र आहे। कोण हे दाबतंय 1000 कोटी तर माझा असा ठामीसाशी 100% जर चौकशी झाली तर इथं जालना जिल्ह्यात कमीत कमी 400 कोटी अंदाजे 300 ते 400 कोटीचा घोटाळा आहे। पहिले 1.5-2 कोटीची रिकव्हरी निघालेली आहे, अजून ती रिकव्हरी भरलीच नाही आणि यांनी निलंबित केलं। हे प्रकरण दाबण्यासाठी याच्यामध्ये कोण कोण काय करते माझी तुमच्या थ्रू शासनाला परत एकदा विनंती आहे की तत्कालीन जे JDA असेल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व अधिकारी आहे ज्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। यामध्ये काही स्थानिक अधिकारी गुंतले आहेत का? सध्या विद्यमान असे काही अधिकारी आहेत की जे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात? तत्कालीन त्या काळातले जे अधिकारी होते हे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते कारण हा लहान घोटाळा नाहीये। यांनी काउंटर ज्यावेळेस आम्ही पूर्ण जे याच्यामध्ये शहानिशा केली त्यांनी काउंटर ऑफिस चालू केलं होतं शीतल चव्हाणनी आंबड चौफुलीवर। तिथं प्रायव्हेट कर्मचारी भरले होते म्हणजे जे वसुली ज्याला आपण म्हणतो की वसुली करणे आणि जी तिथून फाईल आली तीच फाईल मंजूर होत होती। त्यामुळं
याच्यामध्ये 100% इथले काही अधिकारी इन्व्हॉल्व असू शकते. परंतु आता यांची जे काही चौकशी 100% चौकशी नाही झाली, मी लोकायुक्ताकडे जाणार, नसताना न्यायालयात जाणार. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.